नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13 एप्रिल 2025 पर्यंतचा काळ कोणत्या 7 राशींसाठी लाभदायी, फलदायी ठरू शकतो हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 13 एप्रिल 2025 पर्यंतचा काळ 7 राशींसाठी लाभदायी, फलदायी ठरू शकतो. कोणत्या आहेत त्या 7 राशी आणि असा कोणता लाभ त्यांना होणार आहे? चला जाणून घेऊया. 14 मार्चला सूर्याने मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि साधारण पुढचा 1 महिना सूर्य मीन राशीमध्ये गोचर करेल, म्हणजेच 13 एप्रिल पर्यंत. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाने अनेक अद्भुत योग, राजयोग, शुभयोग जुळून आलेले आहेत, ज्याचा लाभ 7 राशींना होऊ शकतो. त्या 7 राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मग मेष राशीला नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे? तर धाडसाच्या आणि पराक्रमाच्या जोरावर मेष राशीची लोक या काळात यशस्वी होताना दिसतील. त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेतही वृद्धी होईल. खर्चात थोडी वाढ होऊ शकते, आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं, तिथे काळजी घेण्याची गरज आहे. पण परदेशाशी संबंधित कार्यात तुम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर रोज गायत्री मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी या काळात हिताचं ठरेल. त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा एक महिना अनुकूल म्हणावा लागेल. प्राप्तीत वाढ होऊ शकते, सामाजिक कार्यात सुद्धा तुम्हाला यश दिसून येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल, अर्थात त्यांचा अभ्यासात चांगलं लक्ष लागेल, अभ्यासात प्रगती होईल. एकंदरीतच वृषभ राशीच्या लोकांची कारकीर्द उंचावेल. अनेक लोकांचं सहकार्य त्यांना या काळात मिळू शकतं. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात एक उपाय केला तर तो त्यांना लाभ देऊन जाईल. तो म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं जर रोज पठण केलं तर ते तुम्हाला लाभ देणारं ठरेल. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला सुद्धा या काळात लाभ होऊ शकतो, उत्पन्नात वाढ होऊ शकते, नोकरी आणि व्यवसायात यश प्राप्तीचे योग आहेत. स्वतःच्या जोरावर, स्वतःच्या जीवावर यश प्राप्त होऊ शकते. आता ज्यांना नवीन व्यवसाय, नवीन व्यापार सुरू करायचा आहे, असे व्यक्ती त्यांचं काम सुरू करू शकतात. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला उठवायचा असेल, या काळाचा लाभ तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचा असेल तर सूर्याला कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य देणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. म्हणजेच काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा एक कलश घ्यायचा, शुद्ध पाणी त्या कलशामध्ये भरायचं आणि त्यामध्ये कुंकू टाकायचं आणि हे पाणी सूर्याला अर्पण करायचं. हे करणं, हा उपाय करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतं. तुमच्या करिअर, व्यवसाय तुम्हाला प्रगती करून देणारं ठरू शकतं. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीसाठी हा एक महिना अत्यंत लाभदायी म्हणावा लागेल. कार्यनियोजन योग्य प्रकारे केल्याने यशाची दालनं उघडू शकतात. कुटुंबियांसह एखादा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. आत्मविश्वास तुमचा उत्तम असेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना चांगला राहील. कर्क राशीच्या लोकांनी जो उपाय करायचा आहे तो आहे रोज सूर्याष्टकाचं पठण करणं. हे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतं. त्यानंतर लाभ होणारी रास आहे तूळ रास. तूळ राशीचे शत्रू बलहीन होताना दिसतील. नोकरी बदलण्याचा किंवा व्यापारात काही नवीन करण्याचा तुमचा विचार असेल तर तशी इच्छा पूर्ण होऊ शकते. बेफिकीर मात्र राहू नका. सामंजस्याने तुमचं काम करत राहा, लाभ होईल. देवाणघेवाणीच्या कामात दक्ष राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. गायत्री मंत्राचं पठण करणं तुमच्यासाठी सुद्धा हिताचं ठरेल. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं दिसून येईल. नवीन काम हाती घेण्याचं तुम्ही धाडस कराल. नशिबाची साथ मिळेल. कामात पूर्वीपेक्षा जास्त लाभ होईल. कुणी टीका करणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल. नातेसंबंधाच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहान भावंडांशी तुमचे संबंध चांगले होतील, सुधारतील. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला स्थैर्याचा अनुभव येईल. जीवनात थोडं स्थैर्य येते असं वाटेल. त्याचबरोबर अनेक प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला या काळात होऊ शकतात. रोज सूर्याष्टकाचं पठण करणं कुंभ राशीसाठी हिताचं ठरेल. कोणालाही पैसे उधार मात्र देऊ नका. आर्थिक नुकसान होण्याची त्यामुळे शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न तुम्ही या काळात कराल. आता 13 एप्रिल पर्यंत लाभ देणारी आणखीन एक रास म्हणजे मीन रास. उच्च दर्जाची उच्च ऊर्जा पाहायला मिळेल. तुमचं क्रोधाचं प्रमाण थोडं वाढू शकतं, तिथे तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. पण मान सन्मानात तुमच्या वृद्धी होईल. त्याचबरोबर गायत्री मंत्राचा रोज एक माळ जप करणं तुमच्यासाठी सुद्धा हिताचं ठरेल. सूर्य हा मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मविश्वास घेऊन येत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये सूर्य हा तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगती, तसंच नोकरीमध्ये प्रगती, सरकारी नोकरीमध्ये यश हे सगळं मिळवून देणारा ठरतो. म्हणून सूर्य कुंडलीत मजबूत असणं आवश्यक आहे. सूर्य ज्यांचा कमकुवत असतो त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे तर सूर्य उपासना करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र तुम्हाला देईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? एकतर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करू शकता. तुम्हाला ते जमणार नसेल तर रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. अर्थात तांब्याचा एक कलश घ्यायचा, त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं, एखादं फूल मिळालं तर टाकायचं आणि ते फूल त्या पाण्यासह बरोबर सूर्यदेवाच्या वेळेला सूर्याला अर्पण करायचं. साधा सोपा उपाय आहे. सलग काही दिवस हा उपाय केला तरी तुमच्या जीवनात सूर्यनारायणाच्या कृपेने सकारात्मकता येईल.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13 एप्रिल 2025 पर्यंतचा काळ कोणत्या 7 राशींसाठी लाभदायी ठरू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.